प्रभाग क्रमांक 7 मध्ये जयभीमनगर मखदूमनगर येथे वंचित बहुजनांच्या चारी सीट त्या भरघोस मतांनी विजयाच्या उंबरठ्यावर अजून आम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं नाही। शेवटचा राऊंड चालू आहे। आमची लीड 2,500च्या वरची लीड आम्हाला आहे। विजय आमचा निश्चित झालेला आहे। मी सुजान आमच्या मतदार बंधू भगिनींना मी त्यांचं धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आमच्या पॅनलला मतदान खूप भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभार मानतो। इतर प्रभागात काय परिस्थिती आहे? इतर प्रभागामध्ये आता मी बघणार आहे। मी आताच काउंटिंगच्या इथून आलेलो आहे। आता दुसऱ्या प्रभागात जाऊन बघणार आहे। आमच्या प्रभाग 2 मध्ये तो प्रभाग 3 मध्ये सुद्धा आमचे निवडून यायचे चांगले चान्सेस आहेत। तिथे जाऊन बघणार आहे। जनशक्तीचा विजय झाला। आमच्या मखदूमनगर आणि जयभीमनगर प्रभागातील सुजान नागरिकांचा हा विजय आहे। धनशक्ती तर सर्वकडेच वाटप चालू होतं। प्रशासनाने कुठेही एखादा साधा गुन्हा सुद्धा नोंद केलेला नाही। तसंच निवडणूक प्रशासनाने हे मार्करची शाई वापरलेली आहे। ही सहज पुसल्या जाते। याच्यावर एकही मीडियावाला बोलत नाही। मला याची सुद्धा मीडियावाला खंत वाटते की आपल्याकडून की या गोष्टीची जागृत झाली पाहिजे। ही शाई अशी मिटणारी शाई का लावली त्यांनी? आणि जे काय रिझल्ट आता पुन्हा येतील 2 तासामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण आम्हाला संशय राहील की हे रिझल्ट कसे आले। अजून किती जागा येणं अपेक्षित आहे? आमच्या तर काँग्रेस आणि वंचित बहुजन युती आहे। आम्हाला जवळपास 35 जागा येण्याची आमची अपेक्षा आहे। भाजपच्या एवढा मोठा विजय झालेला काय वाटतं? विजय तेच सांगतो ना तुम्हाला, मत शाही वापरतात नाही तुम्ही। एवढा पैशाचा सुळसुळाट असताना एक गुन्हा नाही म्हणजे केंद्रात आणि राज्यात जे भाजपचे सरकार आहे याचा पूर्ण मिसयूज हे सरकार करत आहे। म्हणून त्यांच्या जर जास्ती सीट निवडून आल्या याचं कारण तेच आहे की धनशक्ती लोकांना भाळवलेलं आहे। त्यांनी सुजान मध्यकरला म्हणजे फसवणूक केली त्यांची। त्यांना पैसे देऊन आमिष दाखवून त्यांच्याकडून मतदान करून घेतल्यासारखं वाटतंय। वंचितच्या विजयाचं श्रेय कुणाला? वंचितच्या विजयाचं श्रेय श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांना, सुजात दादा आंबेडकरांना, अंजिताई आंबेडकर या तिघांनाही या यशाचं श्रेय आहे। तसेच प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना सुद्धा याचं यश आहे।